नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपल्याला पालक व शेपूची मिक्स भाजी बनवायची आहे आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करायचा असेल तर शेअरही नक्की करा। चला मग आता पालक व शेपू यांची मिक्स भाजी कशी बनवायची ते बघूया। आज आपल्याला पालकची भाजी बनवायची आहे। आमच्याकडे शेपूची भाजी व पालकची भाजी अशी मिक्स जुडी मिळते, म्हणजे पालकच्या भाजीमध्ये शेपूची भाजी मिक्स केलेली असते। आमच्याकडे ह्या भाजीला शो पालक किंवा शू पालक असंही म्हटलं जातं। तुमच्याकडे पालकची भाजी कशी मिळते तेही नक्की सांगा आणि काय म्हटलं जातं तिला तेही सांगा। आता आपण या शो पालकच्या भाजीला स्वच्छ निवडून घेणार आहोत। कीटक वगैरे असतात त्यामुळे स्वच्छ निवडून घ्यायची आणि 2-3 वेळा पाणी वापरून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर कापून घ्यायची आहे। आता आपण या शो व पालकच्या भाजीला निवडून धुवून कापून घेतलेली आहे। आता आपण हिला पाणी न घालता शिजवून घेणार आहोत। भाजी वाफवताना वरून झाकण ठेवून घेऊ। भाजी वाफवली जाईल तोपर्यंत आपण हे मसाले मिक्सर मध्ये दळून घेणार आहोत। एक जुडी भाजीसाठी 1 वाटी आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। शेंगदाण्यांची साल न काढता आपण शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाण्याची साल ही पौष्टिक असते असं म्हटलं जातं। 3 टेबलस्पून आपण जिरं घेतलेले आहे। 3-4 आपण हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या तुमच्या चवीनुसार घ्या। 15-20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता आपण भाजलेले शेंगदाणे, जिरे व हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत आणि बारीक पेस्ट करून घेणार आहोत। आपली भाजी शिजून तयार आहे आणि वाटणचा मसालाही मिक्सरमध्ये दळून तयार आहे। 1 टमाटा आपण कापून घेतलेला आहे। टमाटा नसेल तर नाही घातला तरी चालेल। चवीनुसार हळद, मीठ घेतलेलं आहे आणि भाजीत घालण्यासाठी आपल्याला पाणीही लागेल। गॅसवर तापवायला कढईमध्ये आपण साधारण 2 पड्या तेल ठेवलेलं आहे। हे तेल तापल्यानंतर आपण आता चिरलेला टमाटा घालून घेणार आहोत। हा टमाटा लवकर शिजावा त्यासाठी आपण हळद, मीठही घालून घेणार आहोत। अशा प्रकारे फोडणीमध्ये टमाटा किंवा कांदा शिजण्यासाठी जर आपण मीठ घातलं तर ते लवकर शिजून येतं। आता आपला टमाटा शिजलेला आहे, त्यामध्ये आपण वाटण केलेला मसाला घालून घेणार आहोत। सर्व मसाला मिक्स करून त्याची व्यवस्थित फोडणी बसू देऊ। मसाल्याला फोडणी बसल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते घालून घेऊ, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेला जो मसाला आहे तोही आपल्या भाजीमध्ये टाकला जाईल। आता ह्या मसाल्यामध्ये आपण शिजवलेली भाजी घालून घेणार आहोत। ही भाजी आपल्याला घट्टसर करायची आहे, त्यानुसार पाणी घालून घेऊ। 1 उकळी आल्यानंतर आपली भाजी तयार आहे। नक्कीच करून बघा शोप व पालकची भाजी आणि कशी झालेली आहे तेही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळत राहतील। व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना म्हणजे तुमचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावंसं वाटलं तर शेअरही नक्की करा। चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या। पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार।